ठीक आहे. तर कुठपर्यंत आलोय आपण? पाणी चालू होतं सर, पाणी तरी उकळून जलचिकित्सा थंड कर. म्हणजे उकळून स्नान थंड. हा. दोन. स्नानविधी झाला. हा हा. दोन मुख्य भाग बघितले होते. एक भाग. आंघोळीचं सुरू आहे. हा हा. आंघोळ पण झाली काल. हा पण ते काम होतं त्यावेळेस पण पुढचं थंड पाण्याने केली आहे आणि गरम पाण्याने, दोन्ही पाण्याने केली आहे. समशीतोष्ण. काही जणांनी कोमट पाण्याने केली. अतिशय गरम पाण्यानं करू नये, कोमट पाण्याने करावे. काही जणांना सवय असते बघा, खूप कडक पाणी लागतं अतिशय. ते कुण्या कामाचं नाही. ठीक आहे. मग सुरुवातीला बघितलं होतं की पाणी पिण्याचं आणि थंड पाण्याचे काय गुण होते आणि गरम पाण्याचे काय गुण होते असा भाग बघितला. त्याच्यानंतर अंघोळीसाठी त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारे बघितलं. गरम पाण्याचे काय गुण आहेत आणि थंड पाण्याचे काय गुण आहेत असं. म्हणजे पाण्याचे उपयोग दोन, एक पिण्यासाठी आणि एक अंघोळीसाठी, असं त्याचे फायदे पण आपण बघितलेले आहेत. तर आज थोडंसं थेरपेटिक पद्धतीनं, चिकित्सक पद्धतीनं असं थोडंसं बघायचं आहे. तर त्याच्यातला बघूया, एक एक भाग सुरू करूया. पहिला आहे कटी स्नान. कटी स्नान. कटी म्हणजे काय, कशाला म्हणता येईल माहित आहे? कमरेपासून कमरेपर्यंतचा भाग पाण्यामध्ये ठेवायचा. कटी स्नानाचं एक पात्र बर असतं, बर बर. त्याच्यामध्ये बसायचं ठीक आहे. आणि आता त्याला याच्यामध्ये कटी तुम्ही, स्नान असतं. हा, याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता बघा कसं आहे हे भांड. हे निसर्गोपचार केंद्रावरती अशी भांडी उपलब्ध असतात. किंवा जर तुम्हाला घरी वगैरे करायचं असेल तर एखादं मोठं टोपलं वगैरे तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. आताचे नवीन काही टोपले आलेत बघा. काय आहे त्या टोपल्याचं नाव माहित आहे का तुम्हाला? काय म्हटलं जातं सामान्य आपल्या याच्यामध्ये भाषेत? कसलं टोपलं म्हणतात? सोयाबीन वगैरे. बाथटब. काय काय काय? बाथटब. नाही नाही नाही. आपल्या सामान्य भाषेमध्ये जे आपण आता, हे टब नाही. आता हे निसर्गोपचार केंद्रामधलं टब आहे, बरोबर आहे. तर आपल्या इकडं मोठी अशी टोपली आहेत बघा, मोठी मोठी. एक सामान्य याच्यामध्ये नाव आहे त्याला, सामान्य जनसामान्यामध्ये बाहुबली टोपला असं त्याला म्हटलं जातं. पाहिजे कधी? छान नाव आहे ऐकलंय सर. का? ते नाही ऐकलं नाही, आमच्याकडे नाही जनावरांच्या गोठ्यामध्ये वापरलं जातं. काय काय? जनावरांच्या गोठ्यासाठी वापरलं जातं. जनावरांच्या गोठ्यासाठी हे, आणि बहुतेक तुमच्याकडे अशी टोपली आली नाहीत काय असं मला वाटतंय. आली ते असतील. लोखंडी गोल वस्त्राचं धुणं धुण्यासाठी पण वापरतात. लोखंडी गोल असतात ती का? नाही नाही, लोखंडी गोल त्याच्यापेक्षाही मोठं असतं टोपलं ते. मग नाही, आमच्यापर्यंत नाही पोहोचलं अजून. लोखंडाचं नसतं, प्लास्टिकचं असतं, जाड असतं. मध्ये बसलं तरी ते फुटण्यासारखं नाही असं असतं. आणि आकाराने मोठं आहे, आकारमान मोठं आहे त्याचं. थोडंसं असं आपण सामान्य खेड्यामध्ये वगैरे तर बाहुबली टोपलं म्हणून त्याची ओळख आहे. ठीक आहे. मी उद्या चित्र दाखवतो तुम्हाला त्याचं, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात. ठीक आहे. तर बघा, आता हे जे टब आहे, आता याच्यामध्ये बसण्याची तशी व्यवस्था आहे. तर ह्याला थोडक्यात कटी स्नान किंवा हिप बाथ असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. हे नसेल तर तुम्ही टोपलं वगैरे वापरू शकता. ठीक आहे. मग याच्यामध्ये मग रीत कशी आहे, काय करायचं आहे, किती पाणी भरायचं आहे? तर या टबामध्ये 8 ते इंचापर्यंत उंच येईल इतकं समशीतोष्ण अथवा गरम पाणी आपण भरू शकतो. म्हणजे आपल्या रोगानुसार. आलं का लक्षात? म्हणजे कोणत्या उद्देशानं आपण त्या टोपल्यामध्ये बसतोय. समजा कंबरदुखीच्या उद्देशानं बसतोय, का आणखीन कुठला त्रास आहे त्याच्यासाठी आपण बसतोय, त्याच्यानुसार मग आपल्याला पाणी समशीतोष्ण वापरायचं आहे, का अतिशय गरम वापरायचं आहे, का गार वापरायचं आहे, हे आपण ठरवायचं असतं. समजा कुणाला जर हे आपलं उन्हाळ्यासारखे जे त्रास आहेत ते म्हटलं बघा, उन्हाळ्यासारखे त्रास, लघवी करताना जळजळ होणं, असा जो भाग आहे त्यांच्यासाठी मग ते थंड पाण्यामध्ये बसायचं आहे. आलं का लक्षात? किंवा कुणाला मूळव्याधाचे वगैरे त्रास आहेत, अशा लोकांना सुद्धा थंड पाण्यामध्ये बसायचं आहे. किंवा अतिशय कडक
मेच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये बसू शकतो किंवा जी लहान लेकरं आहेत, लहान लेकरं म्हणजे आताच छोटी अशी लहान लेकरं आहेत, आपण सहजच उन्हाळ्यामध्ये आपण दुपारच्या वेळेला सुद्धा लहान लेकराला अंघोळ घालतो बघा, टोपल्यात बसवतो. बरोबर आहे? अतिशय लहान अशी लेकरं म्हणजे उष्णता सहन होत नाही त्याच्यामुळे आपण त्यांना असं बसवत असतो. ठीक आहे. म्हणजे रोगाच्या ह्याच्यानुसार आपल्या उद्देशानुसार पाण्याचं जे हे आहे कोमट, गार किंवा गरम असं आपण ते वापरू शकतो. परंतु ज्यावेळी आपण गरम पाणी वापरणार असू त्यावेळेस बसताना त्याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी पिऊन बसायचं आहे. 1 ग्लास गरम पाणी पिऊन बसायचं आहे. त्यासोबत शरीराचा मध्यभाग जो आहे म्हणजे नाभीचा, ओटीपोटाचा भाग किंवा मांड्याचा थोडा भाग पाण्यामध्ये बुडालेला असेल असं थोडंसं बसायचं आहे. मांड्यापर्यंतचा थोडा भाग बुडेल असं, पूर्ण नाही. आणि बाकीचा जो पायांचा भाग आहे तो मात्र धडाचा इतर भाग आहे पायाचा, बोटांचा, तो मात्र बाहेर असेल. अशी रचना आहे याची. नंतर आणखीन काय आहे याच्यामध्ये काळजी घ्यायची अशी आहे, की एखादं जाड कापड, खरखरीत कापड, टॉवेल वगैरे आहे, ते घेऊन ओटीपोटाचा जो भाग आहे, ते आपण घर्षणयुक्त करून ते घासण्यासारखं असं करायचं. म्हणजे खरबरीत असं टॉवेल एखादं घेऊन तिथं ओटीपोटाच्या ठिकाणी. त्यासोबत आता ह्या कटी स्नानाबाबतीत आणखीन काय आहे किंवा आणखीन एखादं टॉवेल घेऊन बघा, आता ह्या चित्रामध्ये आपण पाहिल्यासारखं तर ह्यानं डोक्यावर एक टॉवेल ठेवलाय बघा. म्हणजे जर हे पाणी गरम असेल तर डोक्यावर टॉवेल ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे वरचा जो टॉवेल आहे तो थंड पाण्यानं भिजवलेला आहे बरं का. थंड पाण्यानं भिजवलेलं. कारण डोक्याला गरमी द्यायची नसते. तुम्ही आयुर्वेदातून चिकित्सा घ्या, पंचकर्माच्या ह्याच्यातून माध्यमातून किंवा निसर्गोपचाराच्या माध्यमातून घ्या. परंतु डोक्याचा भाग जो आहे तो थंड ठेवला जातो. त्याला गरम होऊ द्यायचं नसतं किंवा गरम पाणी असेल, वाफ असेल, हे डोक्याला चालत नाही ती. तिथून त्याला संरक्षण करायचं असतं. त्याच्यामुळं डोक्यावरती असं एखादं ओलं कापड ठेवलं जातं डोक्यावरती. काळजी घेतली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर हे टोपलं थोडंसं सोयीस्कर आहे. परंतु असं मागे डोकं वगैरे टेकवण्यासाठी सुद्धा त्याची सुविधा आहे. परंतु जर अशी सुविधा नसेल, तर अशा वेळी मात्र एखादं टॉवेल पाण्यामध्ये भिजवून घडी करून ते आपण जसं उशी घेतो झोपताना, अशा प्रकारे आपण ते ठेवून त्या ठिकाणी डोकं वगैरे ठेवून आपण बसू शकतो. असा पण भाग त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता मग हे कटी स्नान जे आहे ते किती वेळा घ्यावं, कसं घ्यावं त्याच्याबद्दल काय माहिती आहे? तर कटी स्नान हिवाळ्यामध्ये 10 ते 15 मिनिटापर्यंत आपण घेऊ शकतो. 10 ते 15 मिनिटापर्यंत आणि उन्हाळ्यामध्ये मात्र ते 20 ते 30 मिनिटापर्यंत घेऊ शकतो. आपल्या रोगाच्या ह्याच्यानुसार आपण त्याची जी वेळ आहे ती कमी जास्त करू शकतो किंवा रुग्णाच्या याच्यानुसार ती वेळ कमी जास्त करू शकतो. किंवा सहजच एखादा सामान्य व्यक्ती आहे आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे जर बसत असेल असं, तर त्याच्यासाठी मग 30 मिनिटापर्यंत सुद्धा तो बसू शकतो. परंतु नंतर काय होतं, की आपली त्वचा जर अधिक काळ जर पाण्याच्या ह्याच्यामध्ये असेल अ, अ, याच्यात पाण्याच्या सहवासात, तर त्वचा थोडीशी वेगळी व्हायला लागते. बरोबर आहे का? आपलं समजा हात पाण्यामध्ये आहे खूप वेळ किंवा स्त्रियांना माहीत असतं भांडी वगैरे धुताना किंवा धुणं धुताना थोडा वेळ जरी हात असं जास्त काळ पाण्यामध्ये असला, की त्वचा कशी होते हो? असं म्हणजे एक वेगळं स्वरूप यायला लागतं त्या त्वचेला. तळ हाताच्या म्हणजे असं फुगल्यासारखी वेगळीच होते. बरोबर आहे. पाण्यात जर हात असेल तर कसा होतो? काय सुरकुत्या येतात सुरकुत्या येतात हातावरती. त्वचेला सुरकुत्या दिसत आल्यासारखं असं काहीतरी असं होतं. पांढरी पडते. त्याच्यामुळे हां. मग हे परिणाम दिसायला लागतात, होऊ शकतात. त्याच्यामुळं ही वेळ इथं ठरवलेली आहे. किंवा याच्यामध्ये मग तुम्ही वेळेमध्ये अ, असं टप्पे करू शकता. 5 मिनिटाचे टप्पे किंवा 10 मिनिटाचे टप्पे असं करू शकता. 10 मिनिट बसायचं. नंतर पुन्हा उठायचं. परत 10 मिनिटं आणखीन तुम्ही बसू शकता. परंतु सलग मात्र जास्त वेळ बसायचं नाही. त्याच्यानंतर आता ह्या कटी स्नानाविषयी काय माहिती आहे बघा. तर कटी स्नान घेताना पोट रिकामं असावं, ही एक टीप आहे.
त्यासोबत कटी स्नानाच्या नंतर अर्धा तास काहीही खाऊ नये. ही एक टीप आहे महत्वाची. याच्यामध्ये आणखीन एक असं हे आहे बघा, कटी स्नानाबाबतीत. एक गरम पाण्याचा टब घ्यायचा आहे आणि एक थंड पाण्याचा टब घ्यायचा आहे. म्हणजे आलटी पालटी स्नान सुद्धा आपण घेऊ शकतो. कसं? तर 5 मिनिटं थंड पाण्याच्या टबामध्ये बसायचं आहे, तर 5 मिनिटं गरम पाण्याच्या टबामध्ये बसायचं आहे, तर नंतर आणखीन 5 मिनिटं थंड पाण्याच्या टबामध्ये बसायचं आहे. आता ही जी कालावधी जो आहे आलटी पालटीचा, तो 1 मिनिटाचा आहे बरं का, 5 मिनिटाचा नाही. म्हणजे 1 मिनिट थंड पाण्यामध्ये, 1 मिनिट गरम पाण्यामध्ये, 1 मिनिट थंड पाण्यामध्ये, 1 मिनिट गरम पाण्यामध्ये. मग असं आपण किती वेळा चेंज करू शकतो? 5 मिनिटामध्ये किंवा 6 मिनिटं केली आपण, तर इकडं 3 मिनिटं, तिकडं 3 मिनिटं, किंवा 10 मिनिटासाठी जर आपण ठरवलं, तर किती इकडं 5 मिनिटं आणि तिकडं 5 मिनिटं असं होऊ शकतं. हे पण आपण करू शकतो. त्यासोबत पोटदुखी किंवा अनियमित मासिक पाळी असेल अथवा अकाली बंद झालेली मासिक पाळी असेल, तर यांच्यासाठी कटी स्नान जर घ्यायचं असेल, तर ते गरम पाण्याने घ्यावे असं सांगितलेलं आहे. त्यासोबत आणखीन मग या कटी स्नानाचा वापर कशामध्ये आहे, तर पोटाचे विकार, यकृत, प्लीहा, आतडी, मूत्रपिंड इत्यादी, त्यासोबत पचनक्रियांच्या अवयवांना सुद्धा हे कटी स्नान जे आहे ते कार्यक्षम करणारं आहे असं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन बघूया मेरुदंडाचं स्नान कटी स्नानाच्या नंतर. असंच आहे ते, पण थोडस जरा बदल आहे. चित्रामध्ये बघू शकता तुम्ही. म्हणजे फक्त मेरुदंडाचा जो भाग आहे त्याच्यावरती ती पाणी सोडलं जातं असं आहे, किंवा तेवढ्याच पाण्यावरती इथं बसवलं जातं. तर हे काय आहे बघा चित्र. याच्यामध्ये सुद्धा बसण्यासाठी व्यवस्था त्याची आहे, डोकं टेकवण्यासाठी. आणखीन एक होतं माझ्याकडे, म्हणजे डोकं टेकवण्यासाठी टॉवेल वगैरे लागतो, असा उशी ठेवावी लागते मागे. ठीक आहे. एक मिनिट. आता हे जे आहे ते दुसरं आहे बघा. ह्याची रचना बघा कशी आहे. आता हे कटीचा भाग नाही, कटी कंबर, दोन फरक आहे बघा. कंबर आणि पाठ याच्यामध्ये फरक आहे. पाठ म्हणजे वरचा, अलग लक्षात, छातीच्या मागचा भाग, आणि कंबर म्हटल्यानंतर खालचा, बरोबर आहे. असं याच्यामध्ये मात्र पूर्ण मेरुदंड जो आहे तो पाण्यामध्ये येतो, बरोबर आहे, पूर्ण पाण्यामध्ये येतो. यालाच पाठीच्या कण्याचे स्नान असं म्हणून ओळखलं जातं. आता विशेष कशासाठी आहे, तर कशासाठी याच्यामध्ये काळजी घेतली जाते, तर पाठीचा कणा हा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्याचं आरोग्य राखण्यासाठी हे पाठीच्या कण्याचं स्नान घेतलं जातं. त्यासोबत पाठीच्या कण्यातून ह्या वेगवेगळ्या ज्या नर्व आहेत इकडून गेलेले असतात, त्यांच्या सुद्धा आरोग्यासाठी म्हणून हे कटी स्नान उपयोगी आहे. त्यासोबत या कटी स्नानामुळं त्या ज्या नसा शिरा वगैरे आहेत किंवा कटीचा भाग जो आहे स्नायूंचा, त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची मजबूती आणण्यासाठी, किंवा त्याच्यातली जर स्टिफनेस वगैरे आलेला असेल, दुखणं वगैरे वाढलेलं असेल, स्लिप डिस्क वगैरे असे विकार असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे मिळवण्यासाठी आपण इथं वापरू शकतो. मग याच्यामध्ये दुखण्यानुसार आपण हे पाणी वापरायचं.
आता या टबामध्ये मात्र पाणी किती इंच भरायचं आहे? 2च इंच भरायचं आहे. 2 इंच इतकं. 2 इंच म्हणल्यानंतर ते पोटावर येईल का हो? पोटाच्या भागाकडे येईल का वर? येणार नाही. तर मागच्या प्रकारामध्ये कसं होतं? मागच्या टबात बसल्यानंतर आपण ते पोटाच्या 9 इंच आपण पाणी भरलं होतं. बरोबर आहे. आणि पोटाच्या भागापर्यंत सुद्धा आलं होतं किंवा मांड्याचा जो पुढचा भाग आहे, हिप्स वगैरे आहे, मांड्यांचा थोडासा पुढचा भाग आहे, तो सुद्धा पाण्यामध्ये भरलेला होता. परंतु याच्यामध्ये मात्र पोटाकडे किंवा छातीकडे वरच्या भागाकडे येणार नाही पाणी. फक्त खालीच राहील. पाठीपुरतंच राहील, असं याच्यामध्ये रचना आहे. त्यासोबत हात जे आहेत, हात सुद्धा याच्या बाहेर असतील टबाच्या आणि पाय सुद्धा या टबाच्या बाहेर असतील. आता मानेकडचे 2 मणके सोडून बाकीची पाठ पाण्यात पूर्णपणे बुडालेली असावी अशी रचना आपल्याला ठेवायची आहे. ते थोडं 2 मणके म्हणजे काय? मानेत किती मणके असतात? एकूण 7 मणके असतात. बरोबर आहे का? 7 पैकी वरचे 2 सोडून असं म्हणतंय. म्हणजे काय? तर हा भाग कुठला आहे? डोक्याच्या जवळचा आहे. बरोबर आहे. मेंदूच्या जवळचा आहे. त्याच्यामुळं तो थोडासा दूर ठेवायचा असं आहे त्याच्यामध्ये. बाकी आपण पूर्ण डोकं टेकवून पण खाली झोपलो असतो. परंतु डोक्याचा भाग गरम पाण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा नाही. तो स्किप करायचा आहे. डोक्याला दूर ठेवायचा आहे. त्याच्यामुळं 2 वरचे मणके ठेवून आपण खाली झोपवू शकू असं याच्यामध्ये रचना करू शकतो. आता याच्यानंतर आपण वरून वरचं जे शरीर आहे, ते आपण गोंगडीनं पांघरून किंवा बसू शकतो. म्हणजे काय? वरचा भाग पाण्यामध्ये राहणार नाही. तर ते आपण एखाद्या पांघरण्यासारख्या याच्यानं ते घेऊन गोंगडीनं पांघरून आपण ते ठेवू शकतो. असं का? तर अशा टबामध्ये वगैरे पाण्याच्या ह्याच्यामध्ये बसल्यानंतर घाम यायला लागतो. अतिशय घाम येत असतो. त्याच्यामुळं मग ते घाम आणखीनच जास्त यावा अशी सुद्धा त्याच्यामध्ये रचना केलेली असते. म्हणजे शरीराला हवा लागणार नाही. शरीराला हवा लागणार नाही वरच्या, असं आपल्या त्याच्यामध्ये हे करायचं आहे. तर अशा प्रकारचं जे स्नान आहे, हे सुद्धा थंडीमध्ये आपण 10 ते 15 मिनिटं घेऊ शकतो आणि उन्हाळ्यामध्ये मात्र 15 ते 20 मिनिटं हे स्नान आपण घेऊ शकतो. त्यासोबत आणखीन एक, ज्यांच्याकडे हे टब नाही, आपण हे मागचं जे टब बघितलं, त्याला पर्याय म्हणून काय सांगितलं होतं? घरामध्ये असणारं जे टोपलं आहे एखादं मोठं, त्याच्यामध्ये आपण बसू शकतो असं सांगितलं होतं. परंतु अशा प्रकारचं मात्र टोपलं आपल्याकडे नसतंच. बरोबर आहे. मग त्याच्यामुळं जर मग आपल्याला घरगुती घरच्या घरी असं काही करायचं असेल, तर मग काय करू शकतो? तर त्याच्यासाठी एखादी नॅपकिन वगैरे जे आहे, नॅपकिन असं का? तर त्याच्या नॅपकिन सारखं जे टॉवेल असतं बघा, बरोबर आहे? असं टॉवेल ते पाण्यामध्ये भिजवायचं आपल्याला पूर्ण आणि पिळून ते हे करायचं, खाली अंथरायचं. खाली अंथरायचं आणि त्या टॉवेलवरती आपण झोपवू शकतो. ज्यांच्याकडे असं भांडं उपलब्ध नाही त्यांनी हे आपण करू शकतो. किंवा नॅपकिनला असं गोल-गोल करून ते सरळ एका प्रमाणे ठेवायचं आणि आपला मेरुदंड पूर्ण त्या नॅपकिनवरती येईल, उभं ठेवलेल्या नॅपकिनवरती येईल. अशा प्रकारे आपण मग त्याच्यावरती सुद्धा झोपू शकतो. हा एक पर्यायी त्याला उपाय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रकार आपण बघूया. हा एक भाग आहे बघा. आता याच्यामध्ये सुद्धा आता हे आयुर्वेदाच्या पंचकर्मामध्ये सुद्धा असा भाग आहे. म्हणजे ही स्वेदन चिकित्सा आहे. स्वेदन म्हणजे शरीराला वाफ दिली जाते गरम अशी. आणि याच्यामध्ये सुद्धा परत डोकं जे आहे ते बाहेर आहे. डोक्यावरती परत एक ओलं कापड ठेवलेलं आहे, जेणेकरून डोकं आपलं गरम होणार नाही, याची काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे. मग आता याच्यामध्ये कसं आहे, रचना कशी आहे, ते कसं ठेवायचं आहे? तर बघा, याच्यामध्ये आता ही स्त्री जी आहे ती बसलेलीच आहे बरं का, उभी नाही, उभारलेली नाही, बसलेली आहे मध्ये.
जसं आपण खुर्चीवर बसतो असं ती बसलेली आहे. म्हणजे मध्ये त्या कपाटामध्ये बसण्यासाठीची व्यवस्था केलेली असते. लाकडी असतं ते आणि त्याच्यामध्ये मग तिथंच मधल्याच बाजूला एक वाफ निर्माण करणारं एक यंत्र असतं किंवा एखादी नळीमध्ये सोडलेली असते. तर ती वाफेची रचना सुद्धा मध्ये केलेली असते. त्यासोबत आता याचा जो उद्देश कसा आहे, तर पुष्कळ प्रमाणामध्ये घाम उत्पन्न व्हावा शरीरामध्ये आणि शरीराद्वारे तो बाहेर निघावा. जेणेकरून ह्या पुष्कळ अशा अ, उत्पन्न झालेल्या घामाद्वारे शरीरातली विषद्रव्य ही जास्तीत जास्त बाहेर टाकली जातील, बाहेर पडतील याच्यासाठी अशी ही रचना केलेली असते. जास्त प्रमाणामध्ये घाम बाहेर पडावा अशी रचना आहे. त्याच्यामुळे केलेली आहे. त्यासोबत आता याच्यासाठी मात्र तुम्हाला घरगुती असं काही वापरता येणार नाही. बरोबर आहे. तर घरगुती करताना आपण कसं करतो मग? तर स्वतंत्र वेगवेगळ्या अवयवांना म्हणजे ज्या अवयवामध्ये त्रास आहे, त्या अवयवांना आपण वाफ देत असतो. गुडघा दुखतोय, तर गुडघ्याच्या ठिकाणी आपण वाफ देऊ शकतो. म्हणजे कसं, आता कुकरसारखं वगैरे भांडं आहे, त्याला नळी बसवली आपण. मग त्या नळीद्वारे ती वाफ येत असते बाहेर. तर मग जिथं गुडघा दुखतोय तिथं आपण ती वाफ देऊ शकतो किंवा जिथं कंबर दुखते त्या कंबरेच्या ठिकाणी ती वाफ देऊ शकतो किंवा घोटा दुखतोय तर घोट्याच्या ठिकाणी वाफ देऊ शकतो. म्हणजे ही झाली स्थानिक वाफ. ज्या ठिकाणी दुखणं आहे त्या ठिकाणी दिली जाणारी वाफ. आणि आता ही जी वाफ आपण ती पाहतोय, ही कशी आहे? सर्वांगीण वाफ. म्हणजे पूर्ण शरीराला दिली जाणारी वाफ. सर्वांगदुखी सारखा जो प्रकार आहे, सगळंच अंग दुखतंय. आता दुखण्याचे प्रकार पण वेगवेगळे आहेत. कुणाची कंबरच, कुणाचे नुसते सांधे दुखतात किंवा कुणाचे नुसते पाय दुखतात, कुणाचे नुसते गुडघे दुखतात. तर काही जणांचं सर्वांग दुखतं. सर्वांग मसल पेन सर्व शरीरामध्ये स्नायूंमध्ये वेदना व्हायला लागतात. तर अशा वेदनांसाठी सुद्धा हे जे स्नान आहे ते उपयोगी आहे. आता विशेष करून वातज लोक जे आहेत, वातज प्रकृतीचे जे लोक आहेत, वात म्हणजे दुखणं, तर अशांसाठी ही उपयोगी आहे. का? तर ही गरम वाफ जी आहे ती मसल्स रिलॅक्संट म्हणून काम करते. स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी काम करते. आपण थोडक्यात त्याच्यामध्ये पण पाहिलं होतं गरम पाण्याच्या अंघोळीमध्ये. गरम पाण्याची अंघोळ कशी होती? स्नायूंना मोकळं करणारी होती. स्नायूंना शिथिल करणारी, स्नायूंना रिलॅक्स करणारी होती, रिलॅक्संट होती. अगदी तसंच हे वाफ जी आहे याच्यामध्ये दिली जाणारी, ती स्नायूंना रिलॅक्स करणारी आहे. त्याच्यामुळं मग दुखण्याचा जो भाग आहे, दुखण्याच्या भागामध्ये स्नायू कसे कडक झालेले असतात. मग ते सैल होण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं मदत होऊ शकते. म्हणजे वातज प्रकृतीच्या लोकांसाठी उपयोगी आहे. त्यासोबत आणखीन कुठल्या प्रकृतीच्या? कफज प्रकृतीच्या लोकांसाठी उपयोगी आहे असं म्हणता येईल का आपल्याला? काय काय? ठीक आहे. कोण बोलतंय का? चुकून माईक चालू झाला सांग, चालू दे सर तुमचं. ठीक आहे, ठीक आहे. चालतं. ठीक आहे. आता नंतर वाफ निघाल्याच्या आपण त्या पेटीच्या बाहेर निघाल्याच्या नंतर काय काळजी घ्यायची आहे? किंवा पेटीत असताना काय काळजी घ्यायची आहे? तर मध्ये वगैरे आपण वाफेचं हे ठेवलेले असेल, एखादं यंत्र वगैरे किंवा भांडं वगैरे किंवा नळी वगैरे, तर ते आपल्याला लागणार नाही किंवा ते पडणार नाही किंवा ते आपल्याला त्याची अतिरिक्त गरमी आपल्याला लागणार नाही, याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. तर त्यासोबत नळी असेल तर ते थोडंसं सोयीस्कर असेल मध्ये सोडलेली. परंतु मध्येच भांडं ठेवून वाफ होईल अशी रचना केलेली असेल, तर ते मात्र थोडंसं काळजीपूर्वक वापरणं आपल्याला गरजेचं आहे. कारण ते पडून आपल्या अंगावरती सांडेल अशी रचना वगैरे त्याच्यामध्ये असू नये याची सुद्धा काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. त्यासोबत आता या पेटीतून बाहेर निघाल्याच्या नंतर
आपण किती वेळ या पेटीमध्ये थांबू शकतो? 10 ते 15 मिनिटापर्यंत आपण या पेटीमध्ये थांबू शकतो. अशा वेळी मग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घाम आपल्या शरीराद्वारे बाहेर निघत असतो गरमीमुळं. त्यानंतर पेटीच्या बाहेर निघाल्यानंतर मग आपलं शरीर जे आहे ते एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. थंड ओल्या कपड्याने ते पुसून घ्यायचं आहे अथवा परत अंघोळ सुद्धा आपण ती करू शकतो. आता बाष्प स्नानाने शरीर हलके वाटते. त्यासोबत शरीरामध्ये स्फूर्ती सुद्धा वाढलेली दिसून येते. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काही टिप जे आहे किंवा नोट्स ज्या काय आहेत, तर खूप अशक्त लोक जे आहेत, खूप अशक्त आहेत. तर अशा लोकांसाठी मात्र हे टाळावं, बाष्पस्नान टाळावं किंवा ज्या गर्भवती स्त्रिया आहेत किंवा ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना हृदयरोगाचे रुग्ण आहेत, अशांनी सुद्धा किंवा ज्यांना पित्तज प्रकृती आहे, अशांनी सुद्धा हे आपण टाळावं असं म्हटलेलं आहे. त्यासोबत बाष्प स्नान मग किती वेळा घ्यायचं आहे? तर आठवड्यातून एखादा दिवस आपण ते घेऊ शकतो. आणि जे स्थूल व्यक्ती आहेत, मेद जास्त जळलेला आहे अंगावरती, तर तो मेद जळण्यासाठी सुद्धा या बाष्प स्नानाचा उपयोग होतो. तर अशा स्थूल, जाड असणाऱ्या व्यक्तींनी मात्र आठवड्यातून 2दा बाष्प स्नान घेतलं तरी चालतं. त्यांच्यासाठी मात्र हे 2दा घ्यावं असं सांगितलेलं आहे. आणि जे सामान्य लोक आहेत, म्हणजे जस त्याच्या रोगानुसार, त्याच्यानुसार आपण ते ठरवू शकतो. आठवड्यातून 1दा घ्यायचं का 2दा घ्यायचं असं ते ठरवू शकतो. त्यासोबत बाष्प स्नान घेताना जर एखाद्यासारख्याला चक्कर वगैरे आल्यासारखं वाटत असेल, तर ही क्रिया मात्र आपण लगेचच ताबडतोब बंद करायची आहे. त्यासोबत डोकं, मस्तक जे आहे, ते परत थंड राहील असं याची काळजी घ्यायची आहे किंवा त्याच्यावरती पाण्याचे शिंतोडे आपल्याला त्या ठिकाणी मारायचे आहे. त्यासोबत ताप वगैरे उतरवण्यासाठी सुद्धा ही चिकित्सा बरीच वेळेस केली जाते असं सुद्धा म्हटलेलं आहे. अशी कोणी चिकित्सा घेतलेली आहे का आपल्यापैकी किंवा कोणी पाहिलेलं आहे का काही? हो सर, मी घेतले. मला बरं, बरं. कफ साठी सांगितलं होतं. हं, हं, हं. म्हणजे मला प्रत्येक वातासाठी सांगितलं होतं आणि ते हां. कटी स्नान आहे ना, तर ते कटी स्नान मात्र मी लहानपणापासून घेत आलेली आहे. बरं, बरं. हं. मग कफामध्ये काय तुम्हाला त्रास काय होत होता? आणि नंतर घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय तुम्हाला हे झालं सांगता येईल काही? हा सर, ते मला डीएनएस झालं होतं ना, तर त्याच्यासाठीच मी केले होते. तर मी 4 वेळा केले. तर पहिल्या 1-2 ह्याच्यामध्ये थोडंसं मला बरं वाटलं आणि नंतर मग कमीच झालं सर. मग डीएनएस साठी चेहरा बाहेरच असतो ना. हे स्नान काय? दिलं होतं. म्हणजे माझे कफ वगैरे जास्त झालं होतं, सर्दी झाली हं. होती फार. तर हे जरी चेहरा बाहेर असला तरी हं, हं, हं. बॉडीमध्ये ते पूर्ण म्हणजे वाफ वगैरे हे करून ते बरोबर हे करतात. म्हणजे पंचकर्मामध्ये हे पण आलं होतं सर. हं, हं, हे हं. पण होतं नस्य, हे सगळंच, मग ते शिरोधारा वगैरे. किती वेळासाठी ठेवत होते ते तुम्हाला असं? मला 10 ते 15 मिनिटच ठेवत होते सर. बरं, त्याच्यापेक्षा बरं. जास्त नाही. हं, हं. ठीक आहे. म्हणजे शरीरातलं जर जास्त फॅट, कफ वगैरे जर कमी झालं ना, ते हळूहळू कमी होत जातं. असं आहे. इत मला ते 4 वेळा घ्यावं लागलं. हां, असं हां, आहे. हां. पहिल्या म्हणजे वेळेस कमी झालं नाही. आठवड्यातून 1दा का 2दा असं कधी? नाही सर. मी 4-5 दिवसाच्या फरकाने, म्हणजे हं, डॉक्टरांनी सांगितलं होतं एक 6-7 दिवसानं. मला जसा त्रास होत होता हं. तसं मी जात होते त्यांना सांगून, विचारूनच. बरं, बरं, बरं. ठीक आहे. आता मेद जो आहे किंवा जास्त वजन लठ्ठ आहेत लोक, ते सुद्धा कफज प्रकृतीच्या याच्याखाली असतात. आलं का लक्षात? लठ्ठ लोक जे आहेत, जाडे आणि वातज प्रकृतीचे लोक जाड नसतात, हडकुळे असतात. नुसते हाडे असतात त्यांच्या अंगातली. हाडं आणि त्यांच्या असं शिरा फुगलेल्या दिसतात बघा. हाडं असं मांस एकदम हाडाला चिटकल्यासारखं असतं आणि शिरा मात्र मोठ्या-मोठ्या असं दिसत असतात. हे वातज प्रकृतीचे लोक आहेत. बरोबर आहे. किंवा जे लठ्ठ जे आहेत किंवा ज्यांना मग ते जे आहे ते कफड.
लठ्ठपणा सुद्धा एक कफाचाच विकार आहे असं म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये. त्याच्यामुळं मग या कफावरती या लठ्ठपणावरती उपाय करण्यासाठी सुद्धा मग आपण ही चिकित्सा वापरू शकतो. किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे, खोकला येतोय, कास आहे, श्वास आहे, अशांना सुद्धा मग हे गरम आपण सहजच बघा सर्दी वगैरे झालेली असेल तरी आपण अशा प्रकारची वाफ घेतो, जी आपण नाकाद्वारे ही करत असतो बघा सहजच. एखाद्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये आपण झुणबा वगैरे टाकून वरून पांघरून घेतो असं आणि गरम गरम पाण्याची ती वाफ आपण घेत असतो. हा सुद्धा जलचिकित्सेमध्ये एक प्रयोग आपण तिथं ऍड करू शकतो. कोणता? आत्ता सांगितलेला जो वाफ घेण्यासाठीचा, जो गरम गरम हवा जी आहे ती नाकाद्वारे मध्ये जाईल, नाकाच्या आतील भागामध्ये ती स्पर्श होते आणि आत असणारे जंतू सुद्धा मरतात त्या थोड्याशा गरम गरम वाफेमुळं. किंवा सूज वगैरे आहे तर सूज कमी होण्यासाठी सुद्धा गरम वाफ ही आपल्याला उपयोगी ठरणारी आहे. किंवा ही सूज जी आहे ती मग फक्त नाकाच्याच आतील भागात आलेली असते का? नाही. तर ब्रॉन्कायटिस वगैरे जो असा भाग आहे तर फुफ्फुसाची ज्या नळ्या आहेत त्या नळ्यांवरती वगैरे सूज आलेली असते. त्याच्यामध्ये सुद्धा मग ती उपयोगी ठरणारी आहे. गरम जे आहे ते उपयोगी ठरणार आहे किंवा त्यासोबत कफाला वितळवण्यासाठी कफ पातळ करण्यासाठी सुद्धा ती उपयोगी आहे. म्हणजे एकंदरीतच आपण कफ कफ प्रकृतीच्या लोकांसाठी उपयोगी आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक बघूया आणखीन. नुसतं पाय जे आहेत ते गरम पाण्यामध्ये हे करायचे, बुडवून ठेवायचे असं किंवा त्याला पादस्नान असं म्हटलेलं आहे. इमेज मध्ये बघूया आपण. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता बघा कसं आहे. याच्यात हात पण ठेवलेले आहेत गरम पाण्यात आणि पाय पण गरम पाण्यात ठेवलेले आहेत. दिसतंय? तर याच्यामध्ये बघा रोगानुसार आपण पाणी वापरू शकतो. ज्यांच्या पायामध्ये जळजळ आहे त्यांनी मात्र ते थंड पाणी वापरावं किंवा आपण उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून दूर राहण्यासाठी करतोय तर त्यांनी सुद्धा मग ते थंड पाणी वापरावं. थंड पाण्यामध्ये पाय आपले ठेवावेत. किंवा ज्यांना भेगाचा वगैरे त्रास आहे, टाचदुखीचा त्रास आहे किंवा आपलं गोट्याचा त्रास आहे, मग अशांनी मग ते पाणी गरम वापरावं. आलं लक्षात? किंवा हात सुद्धा आपण ते बुडवून ठेवू शकतो. त्यासोबत आता त्याचे याच्यामध्ये काय आहे बघा कशी रचना आहे. एक मिनिट हा. आता ह्या प्रयोगामध्ये आपल्याला पांघरून घेऊन बसायचं आहे. असं याच्यामध्ये जे आहे ते असं पांघरलेलं नाही. तर शरीर जे आहे ते पांघरून घ्यायचं आहे आणि पांघरून घेऊन बसायचं आहे. का? तर आता हे जे पाणी आहे टबामधलं ते थोडंसं कडक गरम असायला पाहिजे. कडक गरम. म्हणजे कडक गरम इतकं की आपल्याला इजा होईल असं नाही, परंतु आपल्याला सोसवेल इतकं. कोमट पाणी नाही हे. आलं का लक्षात? कोमटपेक्षा थोडंसं गरम म्हणजे कडक गरम अशा स्वरूपाचं आपल्याला हे वापरायचं आहे. तर अशा अतिशय कडक गरम पाणी वापरल्यामुळं सर्वांगाला आपल्याला ते पाय काढावेसे वाटतात. ते सहन होत नाही आपल्याला. पटकन काढावेसे वाटतात. तरी पण आपल्याला ते सहन करत ते तसेच आत ठेवायचेत आणि मग याच्यानं काय होतं तर पूर्ण सर्वांगाला कडाडून घाम यायला लागतो. सर्वांगाला. मग तरीही मग घाम येतो म्हणून मग वारं लागलं की तो घाम सुकून जातो परत. परंतु त्याच्यासाठी काय करायचं आहे तर एखाद्या कपड्यानं एखाद्या हे ज्या असतात घोंगडी वगैरे म्हणजे असे हे आपण वापरून गुंडाळून ते आपल्या शरीरावरती बसायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं शरीराला आणखीन जास्त घाम येतो. याच्यामध्ये उद्देश काय आहे बघा. कटी स्नान असेल किंवा मेरुदंडाचं स्नान असेल किंवा हे पादस्नान असेल किंवा आता पाहिलेलं ते गरम वाफेचं स्नान आहे. तर अतिरिक्त घाम यावा शरीराचा
शरीराला, हा एक मूळ उद्देश आहे. बघा, लक्षात घ्या. तर का, तर ही जी जलचिकित्सेमधली जी नॅचरोपॅथी मधली जी जलचिकित्सा आहे ती काय म्हणते, हे घामाद्वारे टॉक्सिन्स बाहेर पडतात असं तिचं एक तत्व आहे. म्हणजे घामाद्वारे जे विजातीय तत्व आहे शरीरातली ते जास्त बाहेर फेकले जातात आणि त्यांच्या डोळ्यांपुढे म्हणजे नॅचरोपॅथीतील जलचिकित्सेपुढे हा एक उद्देश असतो की जास्तीत जास्त घाम बाहेर पडला पाहिजे शरीरातून. त्याच्यामुळं तशा रचना केलेल्या आहेत. जसं की मणक्या हिप स्नानामध्ये सुद्धा आपण वरून कंबल वगैरे वापरून झोपायचं आहे असं आपण म्हटलं होतं. कारण बाहेरचा घाम लागून घाम हे होतो. तर याच्यामध्ये सुद्धा तशीच रचना आहे. पांघरून वगैरे बसायचं आहे. आणखीन जास्त जितका घाम येईल तितका त्याच्यासाठी आपल्याला इथं प्रयत्न करायचे आहेत. सहन होईल तितकं आपल्याला तिथं बसायचं आहे. मग आता हे कुण्या उपयोगामध्ये येईल? पादस्नान सांगा बरं. शरीरातील उष्णता काढून टाकण्यासाठी. मग पाण्यानुसार आहे. ती थंड पाणी असेल तर उष्णता हम्म. काढून टाकण्यासाठी असं. पायदुखी कमी होते. पाय ब्लड याचा एक सर्क्युलेशन. माझा एक पाय अनुभव आहे. हा त्यामध्ये आता तुम्ही म्हणले ना उष्णता कमी करण्यासाठी थंड पाणी असावं, तर मला एका असंच वैद्याने सुचवलं होतं किंवा हम्म, गरम पाण्यात जर समजा तुम्ही जर काही दिवस त्यामध्ये मीठ टाकून जर पाय जर उपचार केला तर ते हम्म. हाताला जे वगैरे सालटे वगैरे जातात ना उष्णतेमुळं, तर ते बरं झालेलं आहे माझं याच्यामुळं. बर. म्हणजे भेगा पडणे पायाला. पायाला आणि हाताला असे जातात ना काही लोकांचे जवळपास. हा. म्हणजे आता भेगा पडण्याच्या वेळी वेगळा प्रकार आहे हे, असं ते असे सालटे निघतात साल वरचे. साल जाणे साल जाणेच ना असं. हो हाताची हात आणि पायाची. हात पाय लाल होऊन साल जाते वरची. हो हा हो हा. हो पापुंद्रे निघतात असं कापूस पापुंद्रे. जातात हा. हो राईट पांढरे होऊन. ठीक आहे. आता हे स्नान त्यामध्ये मला तसा आराम पडलेला आहे त्याचा. बर. ठीक आहे. आणि परंतु पुन्हा बघा, पुन्हा कधी आणि ज्यां पुन्हा तो उपचार घ्यायची गरज नाही पडली. बर हा. बर, ज्यांच्या पायांमध्ये वगैरे आग होते, आता उन्हाळा आहे असं आहे समजा, आग होते, उन्हाळा आहे कडक, तर मग त्यावेळी आपण हे घेणं योग्य आहे का गरम पाण्याचं? नाही, त्यावेळेस नाही, ते थंड पाणी घेणं योग्य. हा. किंवा ज्यांना उन्हाळे वगैरे लागलेले आहेत अशा लोकांसाठी मग ते योग्य आहे का? नाही. नाही. किंवा ज्यांना उन्हाळे लागलेले आहेत अशांनी पण मग अशा टबामध्ये आपण पाय बुडवून बसू शकतो. आलं लक्षात? आता याच्यामध्ये जवळपास पाऊण बादली पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर कडक पाणी सुद्धा जे आहे ते पाऊण बादली घ्यायचं. फक्त खालचे पाय घोट्यापर्यंतच पाय मध्ये असतील असं नाही. तर जवळपास पिंडीचा अर्ध्या भागापर्यंत हे पाय जे आहेत त्या पाण्यामध्ये बुडालेले असतील अशी आपल्याला रचना करायची आहे. आणि गरम पाण्यामध्ये ज्यावेळी आपण बसतो, आता नॅचरोपॅथीतला जो मूळ उद्देश आहे किंवा ही जी रचना आहे पादस्नानाची, ती अतिशय कडकडीत अशा पाण्यामध्ये फक्त आपल्या पायांना इजा होणार नाही असं, परंतु जास्त गरम असावं असं आहे. आणि पाऊण भाग बादलीच्या पाण्यामध्ये ते ठेवायचे आहेत. पांघरून बसायचं आहे. डोक्यावरती थंड पाण्याचं पाण्यामध्ये भिजवलेलं नॅपकिन ठेवायचं आहे डोक्यावरती परत. आणि याच्यामध्ये बसताना याच्यामध्ये सुद्धा काय आहे, तर 1 ग्लास गरम पाणी पिऊन बसायचं आहे त्याच्यात. आता याच्यामध्ये अतिशय कडक पाणी असल्यामुळं दोन्ही पाय एकदाच घालताना थोडंसं आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा त्याच्यामुळं मग एक पाय जरी अगोदर 1 पाय आणि नंतर 1 पाय असं जरी आपण टाकले दोन्ही, तर असं सुद्धा आपण ते ठेवू शकतो. कारण थोडंसं पाणी गरम असतं आणि ठेवण्याचा जो कालावधी आहे तो इतर प्रयोगाप्रमाणेच आहे. 15 ते 20 मिनिटापर्यंत आपण ठेवू शकतो. 15 मिनिटामध्ये शरीराला घाम यायला लागतो. आणि अर्ध्या तासापर्यंत सुद्धा हा वेळ वाढू शकतो.
आणि अर्धा तासापर्यंत वाढल्यानंतर घाम जो आहे तो अतिरिक्त प्रमाणामध्ये येत असतो. आता याच्या बाबतीत मग टिप काय आहेत? तर टिपा काय आहेत बघा. तर याच्यामध्ये गरम पाणी असल्यामुळं पाय लालबुंद होऊ शकतात. का? तर रक्तप्रवाह जो आहे शरीरातला, तो पायांकडे जास्त प्रमाणामध्ये होत असतो. अशा अतिशय गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळं. तर आपले जे पाय आहेत, ते लालबुंद होऊ शकतात. तर त्याची तितकी काळजी करू नये असं म्हटलंय. ते परत आपण बादलीच्या बाहेर काढल्यानंतर पूर्ववत ते होतात नंतर. परंतु अतिरिक्तच त्रास होत असेल तर मात्र तिथं हा प्रयोग तिथल्या तिथंच आपल्याला थांबवायचा आहे. त्यासोबत जर समजा घाम येत नसेल, पाय जर पाण्यामध्ये बुडवून असलेले असले तरी घाम येत नसेल, तर पाय आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि आणखीन थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे उष्णता वाढवायची आहे त्या पाण्याची आणि परत पायामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. पाय काढून का पाणी टाकायचं आहे? तर त्या पायावरती आपल्या पडलं तर आपल्याला इजा होऊ शकते, त्रास जास्त होऊ शकतो. म्हणून पाणी ओतून मध्ये नंतर परत आपण ते पाय बुडवून ठेवू शकतो. आणि आणखीन एक काळजी याच्यामध्ये अशी घ्यायची आहे, तर या प्रयोगादरम्यान रक्तदाब कमी होतो असं म्हटलंय. रक्तदाब कमी होतो. तर रक्तदाब कमी झाल्यानंतर आपल्याला चक्कर वगैरे येऊ शकते. चक्कर वगैरे जर आल्यासारखे वाटत असेल, तर पाय आपण पटकन बाजूला काढावेत आणि सरळ झोपावं खाली, अशी रचना करावी. किंवा जे अशक्त लोक आहेत, अतिशय अशक्त लोक आहेत, स्त्रिया आहेत, असे लोक किंवा उच्च रक्तदाब वगैरे आहे, अशांनी असं कडक पाण्याचं स्नान घेऊ नये असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणखीन एखादा प्रकार आपण बघूया. एक मिनिट हा. दुसऱ्या ह्याचं चित्र आहे का बघतो मी. तर हे जे आहे बघा, याच्यामध्ये मात्र सर्वच शरीर जे आहे ते पाण्यामध्ये आहे. आता याच्यापूर्वी कटी स्नान किंवा हिप स्नान जे बघितलं, त्याच्यामध्ये पाय बाहेर होते. बरोबर आहे? किंवा आणखीन एक जे मेरुदंडाचं जे स्नान होतं, त्याच्यामध्ये सुद्धा पाय बाहेर होते, हात बाहेर होते. परंतु आता हे जे आहे, टब्बाता असं आपण याला म्हणूया. आपण पिक्चरमध्ये वगैरे पाहतो, टीव्हीमध्ये वगैरे असं आहे. आता याच्यामध्ये मात्र सगळेच पाय आणि हात याच्यामध्ये बुडालेले असतात. सर्वच शरीर याच्यामध्ये बुडालेलं आहे, पाण्यामध्ये बुडालेलं असतं. मग याच्यामध्ये सुद्धा तुमच्या रोगानुसार गरम पाणी वापरायचं आहे का थंड पाणी वापरायचं आहे ते ठरवू शकतो. त्यासोबत या स्नानासाठी सुद्धा कालावधी जो आहे तो 10-15 मिनिटाचा कालावधी आहे. मग याच्यामध्ये अशी पण 2 प्रकारे रचना करू शकतो. एक जी रचना आहे ती फक्त शरीराचा मागचा जो भाग आहे तो पाण्यात बुडेल इतकंच पाणी ठेवावं किंवा मग सगळंच पूर्ण शरीर पाण्यामध्ये राहील, अशी पण याच्यामध्ये 2 प्रकार आपण याच्यात सांगू शकतो. पूर्ण सगळं शरीर पाण्यामध्ये राहील, अशी पण रचना याच्यामध्ये आपण करू शकतो. याला सर या पद्धतीचं नाव काय? सर्वांगासन काय? सर्वांग सर्वांग स्नान असं आपण याला म्हणू शकतो. सर्वांग स्नान. फक्त डोकं तेवढं बाहेर राहतं. आता याच्यातच आणखीन एक प्रकार बघायचा आहे. तो म्हणजे कपड्याने गुंडाळणे.
सर्वांग ओल्या कपड्याने गुंडाळणे किंवा लपेटणे असं एक आहे. आता त्याची इमेज नाही माझ्याकडे, असती तर दाखवली असती. त्याच्याविषयी मी थोडी बघा चर्चा सांगतो. जसं आपण पांघरून घेऊन झोपतो बघा थंडीच्या दिवसामध्ये सगळीकडून सगळ्या शरीराला, अगदी तसंच. परंतु हे थोडंसं घट्ट असं आहे. मग आता रचना कशी आहे, तर या प्रयोगासाठी 7 ते 8 फूट लांब आणि 4 फूट रुंद सुती कापड वापरायचं आहे. सुती कापड. आणि ते सुती आणखीन दुसरं काय लागणार आहे, तर एक एक किंवा 2 गरम घोंगड्या सुद्धा लागणार आहेत आणि एक नॅपकिन लागणार आहे. असं साहित्य याच्यासाठी लागणार आहे. त्यासोबत खाली एक घोंगडी अंतरायची आहे पहिल्यांदा आणि त्या घोंगडीवरती आपल्याला झोपायचं आहे. तर त्या घोंगडीवरती पाण्यात भिजवलेलं, म्हणजे थंड पाण्यामध्ये भिजवलेलं नॅपकिन आहे. नॅपकिन सारखं मोठं टॉवेल जे आहे ते भिजवून पिळालेलं, परंतु सुती असावं असं याच्यामध्ये म्हटलंय. तर अगोदर काय अंतरायचं आहे, खाली घोंगडी अंतरायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती पाण्यामध्ये पिळून काढलेलं कापड अंतरायचं आहे. आणि ही रचना सुद्धा करताना एक ग्लास आपल्याला गरम पाणी प्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झोपायचं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी वस्त्र असावीत असं याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. मग पुरुषांसाठी ते सोयीस्कर आहे, कमीत कमी वस्त्र आपण वापरू शकतो. स्त्रियांसाठी मग जशी रचना त्यांना योग्य वाटेल तशी ती करू शकतील. आता ह्या स्नानामध्ये म्हणा किंवा जे आपण हे अगोदरचं स्नान पाहिलं होतं वाफेचं, त्या वाफेच्या स्नानामध्ये सुद्धा कमीत कमी वस्त्र असावीत अशी एक टीप त्याच्यामध्ये आहे. जेणेकरून बघा वस्त्र असतील तर ती वाफ सगळी वस्त्रांनाच लागेल असं थोडक्यात आहे. म्हणजे वस्त्र कमीत कमी असतील तर ती जी वाफ आहे ती डायरेक्टली आपल्या शरीरांना लागेल अशी त्याच्यामध्ये रचना करावी. त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, आता वरती झोपल्याच्या नंतर आता दुसरं जे कापड आहे पाण्यानं भिजवलेलं, ते आता मात्र घट्ट गुंडाळायचं आहे. घट्ट असं गुंडाळायचं आहे. आणि पूर्ण सर्व शरीराला गुंडाळल्याच्या नंतर दोन्ही पाय, मांड्याचा भाग हे एकच कापड वापरायचं असं गुंडाळण्यासाठी आणि हाताचा भाग सगळा त्या कपड्यामध्येच येईल अशी रचना करायची आहे. एक इमेज दाखवतो बघा तुम्हाला थोडक्यात आहे इथे. याला सर्वांग गुंडाळी प्रयोग असं म्हणायचं. सर्वांगाला ओढ्या कपड्याने गुंडाळणे असं याच्यामध्ये पाहू शकतो बघा. सर्वांग गुंडाळी. आता बघा वरच्या चित्रामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे रचना आहे. खाली घोंगडा अंतरलेला आहे आणि त्याच्यावरती ओलं पिळून काढलेलं कपडं अंतरलेलं आहे. त्याच्यावरती ती व्यक्ती झोपली आहे. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, तर ओल्या कपड्यानंच त्या गुंडाळून घेतलेल्या आहे शरीराला सगळ्या पूर्ण. आणि त्यांच्यानंतर खालच्या भागामध्ये काय आहे, ती घोंगडी जी होती ती नंतर सगळीच्या सगळी पांघरलेली आहे. आलं लक्षात? किती टप्प्यामध्ये रचना झाली? 3 टप्प्यामध्ये रचना झालेली आहे. आणि डोकं मात्र बाहेरच ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये बघा थंड कपड्यानं गुंडाळल्यामुळं सुरुवातीला आपल्याला थंडी वाजेल, पण थोड्याच वेळात शरीराच्या उष्णतेनं हे थंड कापड सुद्धा गरम होईल. शरीरामध्ये उष्णता असते, बरोबर आहे. तापामध्ये सुद्धा आपण कापड पिळून काढलं की ते गरम होतं नंतर, तसं मग याच्यामध्ये सुद्धा रचना कशी आहे, तर अगोदर थंड लागेल, पण तो थंड झालेलं कापड उष्णतेमुळे शरीराच्या गरम होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू घाम यायला सुरू होईल आणि 15 ते 20 मिनिटामध्ये
खूप घाम येईल असं म्हटलेलं आहे. आता हे पांघरलेलं जे कापड आहे ना, गोंगडी, ती ही आहे म्हणजे आपण थंडीमध्ये जी पांघरतो बघा ती, म्हणजे गरम जी असते ती, शरीराला गरम होईल अशी ती गोंगडी वापरायची आहे त्याच्यात. आलं का लक्षात? त्याच्यामुळं मग घाम सुटायला त्याच्यात मदत होईल. अशी रचना आपल्याला त्याच्यात करायची आहे. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटामध्ये अतिरिक्त घाम शरीरातून निघून गेल्याच्या नंतर मग पुन्हा परत ती गुंडाळी कपड्याची काढायची आहे आणि सर्व शरीर ओल्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. आता याचं करण्यामागचा जो उद्देश आहे तो काय म्हटलेला आहे, तर अतिरिक्त घाम निघून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शरीरातील जी विषाक्त तत्वे आहेत, जहरी तत्वे आहेत, ती निघून जातात. आणि तो आता हे निघून गेलं का नाही आपण कसं पाहायचं, तर जे आपण कापड गुंडाळलं होतं, त्याचा वास घेऊन आपण बघू शकतो. तर त्याच्या वासामध्ये फरक जाणवेल असं म्हटलेलं आहे. आणि त्या वासावरून आपण ठरवू शकतो की आपल्या शरीरातली विषाक्त तत्वे बाहेर निघून गेलेली आहेत असं आपण ठरवू शकतो. आता हा प्रयोग आपण तापातही करू शकतो असं म्हटलेलं आहे. परंतु कधी? तर ज्यांना ताप येऊन थंडी वाजते, अशा वेळी नाही. तर थंडी वाजण्याच्या पूर्वी आपण तो करू शकतो. किंवा थंडी वाजून येते, अंग कापतंय लटलट, अशा वेळी ते करू नये असं म्हटलेलं आहे. आता दुसऱ्यांदा ज्यावेळी आपण हे कापड वापरणार आहे गुंडाळण्यासाठी, ते कापड आता हे एकदा वापरल्याच्या नंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर दुसऱ्या वेळेस वापरण्यासाठी स्वच्छ धुवून घेऊन ते चांगल्या म्हणजे कडक अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे आणि वाळवल्याच्या नंतर मग दुसऱ्या प्रयोगासाठी ते आपण नंतर वापरू शकतो असं म्हटलेलं आहे. धुवून घ्यायचं आहे. त्यासोबत आता ही सर्वांगाला गुंडाळी झाली. त्याच्यानंतर मग काही छातीच्या भागाला सुद्धा आपण गुंडाळू शकतो. म्हणजे स्थानिक गुंडाळी. सर्वांग गुंडाळी 1 आणि स्थानिक गुंडाळी 2. म्हणजे स्थानिक गुंडाळी कुठं-कुठं करू शकतो? आपण हीच गुंडाळी गुडघ्याच्या भोवती करू शकतो किंवा कमरेच्या भोवती करू शकतो किंवा पोटाच्या भोवती करू शकतो. ज्यांना पोट वाढलेलं आहे अतिरिक्त, अशा लोकांसाठी अगोदर थंड पाण्यामध्ये हे करून काढलेली कापड जे आहे ते गुंडाळायचं, पिळून काढलेलं आणि त्याच्यावरती असं हे घोंगडीसारखं कापड गुंडाळायचं. म्हणजे पोटातून घाम निघतो. अशी रचना आपण तिथं करू शकतो, वाढलेल्या पोटासाठी. किंवा ज्यांना छाती दुखणे असा भाग आहे किंवा मागचा कमरेचा पाठीचा भाग दुखणे असा भाग आहे, तर वरच्या छातीच्या भागामध्ये सुद्धा अशी रचना आपण करू शकतो. किंवा काही जणांना जननेंद्रियाचे जर काही त्रास असतील, तर अशा लोकांना सुद्धा जननेंद्रियाच्या ठिकाणी ही रचना आपण करू शकतो. ठीक आहे. किती प्रयोग पाहिले आपण आज? सांगता येतील? किती झाले? सहा झाले सर. कोणकोणते? 7 झाले. कठीण स्नान, मेरुदंड स्नान, पुन्हा हा. स्वेदन, पाच स्नान, सर्वांग स्नान, सर्वांग हा. ओल्या कपड्याने लपेट आणि स्थानिक गुंडाळी. आणि पादस्नान एक झालं ना. कटी स्नान हम्म. किती झाले? 7. 7 झाले का? ठीक आहे. बाकीचे जे प्रकार आहेत ते आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. 7 झाले बरोबर आहे. बाकीचे प्रकार उद्याच्या तासामध्ये बघूया आणि उद्या आपला हा अभ्यासक्रम संपेल असं मला वाटतंय. 1-2 प्रकार राहिलेले आहेत छोटेसे. ठीक आहे, थांबूयात. दंडवत प्रणाम सर.